तर नमस्कार मंडळी, मी आहे शुभम जायबान. तुमचं सर्वांचं स्वागत आहे मिस्टर टाइमपास आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर आजचा व्हिडिओ कोणचा आहे? केळाचे भज्जे. आणि ते कशामुळे आहे? तर मी जिंकलो होतो चॅलेंज म्हणून. आपण जिंकलो होतो की कारण की आपण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण लय मेहनत घेतली. कारण की आज चॅलेंज केलं आपण शुभम भाईने चॅलेंज केलं आपल्याला. कारण की आम्ही हारलेला आहे. कारण आलेला आहे. आता केळाचे भजे ठरणार आहेत. मी या दोघाला चॅलेंज देतो, खड्डा खांदत ते पकडून लय खूप भारी खड्डा खांदत होतं. त्याच्यामुळे ते जिंकलेला आहे. हे त्याला केळाची पार्टी देणार आहे. तर आपण चॅलेंज मध्ये काय होतं सांगते त्याच्या चॅलेंज मध्ये काय होतं? त्याच्या चॅलेंज मध्ये आपण असं ठेवतो की जे जिंकन त्याला जे विष पूर्ण करण्यात येईल. आणि याची विष होती केळाचे भजे. जिंकलेलो आहे. याला काय केळाचे भजे ना आम्ही सगळं साहित्य वगैरे आणलं ना. आता होणार आपल्या व्हिडिओला आपल्या. तर आम्ही त्याला सहकार्य करू लागणार आहे. आणि हे बघा केळ आहे तिथं. केळ कॅमेरा हे बघा केळ दिसत का तुम्हाला? केळ. आणि व्हिडिओ तुम्ही तर लय वेळ नाही घेता, चला व्हिडिओ करूया. व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात. तुम्ही फक्त शेवटपर्यंत पाहत राहा. तर नमस्कार मित्रांनो, आता आपला केळाचे भजे आपण करणार आहेत आणि ते तुम्हाला साहित्य वगैरे दाखवतो मी. चला. तर सर्वप्रथम आपल्याकडे काय मंडळी, आधी पूड आहे, त्यानंतर मिरची मसाला पावडर आहे, त्याच्यानंतर इथं आहे केळ. त्याची मस्तपैकी मला भजी केळाची मागायला खायची होती, त्याच्यामुळे इकडं आहे बेसन पीठ, मिठाचा थोडा पाणी. त्याच्यानंतर आहे आपली लक्झरी गावठी सूप. त्याच्यानंतर पाण्याच्या बाटली, त्याच्यानंतर स्टील आहे, हे जास्त साहित्य आहे. न तुमचा वेळ नाही घेता, चला व्हिडिओ करूया डायरेक्ट सुरुवात. तर मंडळी इकडे बघा, आता हे तेल आहे, आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय. आता मादाला केळाची भजी पाहिजे तर येतो ना. तर आधी व्हिडिओ घेतोय. रेसिपीला आता सुरुवात होत आहे. बघा रेसिपी काय काय करते काय माहिती बा. फक्त चांगलं करा रे बाबा. समोरचा कॅमेरा निघाय. तुला देतो ना. इकडे टाका. मला देतो. हो देतो. बघू काय तो एका बघू. यावंच लागेल तुला आता. इकडे टाका. हाय यार म्हणलं इकडे बघा. आमची टीम मेंबर हसायला लागली. आधी तुला हसू सांग काय मला. मित्रांनो यांनी काय केलंय मलाच काय काय चेन देऊ मंडळी हे खूप रिस्की काम आहे. असं निभार चाललंय. पण आता माझाला खायचेत ना. आता चॅलेंज घेतलं म्हणजे माझा काय करायला लागणार? पूर्णच करायला लागेल. आधी तू खाणार का? मी भाई बघ, मैं तो चिल बाबा चिल मी खाणार. इसका गाना सुनेगा, क्रिश को गाना सुनेगा. मंडळी दिल आ गया चलो इस पर दिल आ गया. मंडळी थोडे जब लोक इकडं का कसे होणी हा एकदम बाईक सोडून घ्यावं लागणार आहे. आणि इकडे आपला जाळ इजत आलाय. चला जाळ लावतो मी. मी इकडे जाळ पेटापेटीचंच काम करतो कारण मला ते चांगलं जमतंय.
तर मित्रांनो चला बघा इकडे काय करते ते बेसन पीठ तर टाकते आता आपण मंडळी आपण घेणार त्याचे बेसन पीठची आपल्याला गरज आहे, कारण की ते कडक झालं पाहिजे ना. बघ माझा सगळं गोष्ट आता आपण याला बेसन पीठ लावलेले, तर याला बेसन पीठाने हलवून देऊ. आता बेसन पीठ मिक्स करून घेऊ. मला पिशी भरायला लागली, पिशीवर घे. काय बोलतो इकडे कुठं आता भारी शुभम. तर मंडळी इकडे बघा बेसन पीठ लावलेलं आपण तुला. अरे तेल जळून जाईल तेल तापलं का बघा कॅमेरामॅन जातो. मित्रांनो तेल जळून जाईल इकडे. यांचं काय चमचा वगैरे घेईन. मीठ तिखट सगळं. 1 मिनिट थोडं टाकून बघतोय. तर मंडळी आता आपल्याला टाकायचं मीठ तिखट ती मस्त. मित्रांनो सगळं टाकायचं आपल्याला, पण ही टाकून बघतो आधी की तेल तापलं का काय. थोडं हे बाकी अजून तापलं नाही. इकडे दाखवा कॅमेरा. आता इकडे दाखवतो मला. तर आता आपण चवीनुसार टाकणार आहे. तर याच्यात थोडी माती पिढी मादा काढू. तर आपण आता याच्यात टाकणार चवीनुसार मीठ. मादा तर नाही हात निघलाय मुख्यमध्ये हे लागलेलं आहे ते मला दुःख. तर माझा मीठ टाक चवीनुसार. चला तर आता आपण टाकणार चवीनुसार मीठ माझ्या हातात टाकलं. तर आधी इतकं बस होईल का? बस 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 बस. तर आता माझा तिखट घे. चल तिकडे तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता ही गोडे नाही थोडं राहिले. तेल राहिलं का? तर आता मीठ टाकलेलं आहे. आता आपण तिखट टाकू. माझा तिखट टाक. लाल मिरची झणझणीत सगळीच हे झालं पाहिजे. तिखट लागलं पाहिजे. आम्ही लय मोठं तिखट टाकणार. माझा टाक दोन्ही. नाही नाही मापा टाक इतकं तिखट नाही खाणार मी. दुसरी एक पुडी आहे. येडा माझा टाक दुसरी पुडी. बघा मित्रांनो लाल जरीत केलंय यार. इकडे बघा. पण केलेत का गाव तुम्ही? तुम्ही असे केलं का कधी स्ट्राईक करून सांगा. आम्ही याच्या आधी कधीच केलं नाही, पण चॅलेंज घेतलंय. मला तेच करायचं आहे. आम्ही काय कधीच बघितलं नाही, कधीच केलं नाही. माझा एवढी एकच पुडी का आपल्याकडे कायची मसाल्याची सोळा नाही होती ना. हळद टाक. आपण काय हळद टाका घे हळद. हळद टाकीत असते की नाही मला नाही माहित, पण नावा हळद टाकायला नव्हती. टाका. हळद घ्या. चला हळद घ्या. मित्रांनो हळद टाकते का नाही काय माहित. आम्ही फर्स्ट टाइम असं आम्ही करायला आता नवीन बार मित्रांनो करायला लागलो होतं आम्ही मोठा आता काय तर आम्ही तुला भजी कशी वाटते. मला आता जाऊन दे. आता भारी वाटते ती एकदम. तर हळद थोडीच घेतलेली आहे. लई नाही नॉर्मल उगा. तिखट टाकायचं बरोबर सर. तिखट टाकायचं नाही जा. माझा हात धुवून पण टाकला. तर माझा इकडे बघा काय पचका झालाय. मित्रांनो माती पडली त्याच्या हातावर. तर माझी खाली हात भरायला लागले. तर माझा पाणी उत्पत्ती झेंडूला मोठा व्हायला लागला. तर इकडे बघा मंडळी तर हातात धुतलेलं. तर आता हे थोडं मिक्सिंग केलं मस्तपैकी. तर माझा मुख्यमंत्री झालं ना. तर आता माझाचे होणार आहेत लवकरच लगेच तयार भजी. भजी केळाची भजी. आणि आधीच माझाचं आता आधीच माझा बोला कॅमेरा समोर तर मित्रांनो केळाचे भजी इतके सुपरमॅन होणार आहेत. अप्पर टिप्परमॅन होणार आहेत. कारण कसं झालं रे म्हणजे ते आता पीठ- मित्रांनो आबीला भजी द्यायचीच का नाही आता. म्हणजे आता जाऊन दे आता देऊ तर आपण आबीला भजी आता. कारण आबीने अरे, चॅलेंज केलं तर आपल्या चमन गोट्या पुढच्या बारची मी जिंकणार आहे मग तुला जिंकू. बरं मित्रांनो ह्या बारकीने आपण जिंकलं म्हणलं पुढच्या बारीने आपण जिंकणार आहे. या चॅलेंजला लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करा. हा गोड झालं. पाटापाटा करून घेतो. नंतर काय कर बरं खटा बिटा एवढं तुम्ही बघा केळाची भजी कधी झाली. तर काही नाही काय तिने बरं अरे ते भाजलं नाही शिजलं नाही हो. तरी एक असं खराब झालेलं आहे केळाची. बघू शकता कसं झालंय. कॅमेरा येणार होऊन द्यायचं. खरंच नाही झाला तर थोडा पाचका झालेला आहे. तर त्यासाठी आपल्याला त्याच्यात काय करावं लागणार आहे आधी त्यासाठी वय पाणी नाही करावं लागणार. ओली ओली टाक. तुला मोठ टाकीत असतो. थोडे हे भाजून देत असते. हा तळून दे थोडं. मित्रांनो हे थोडा पाचका केलाय. डबल पाणी वाचायला थोडा आधी पाचका झालेला आहे. प्यायचं पाणी होते प्यायचं. लाकूड पण जळायला लागले. मित्रांनो आमच्या सोबत असं काय मोक्का कहाणी झाली. हे जर लाकूड पडलं तर नीटच पियर खाली. 1 मिनिट दुसरं लाकूड घ्या पटकन. हे जर लाकूड पडलं तर डायरेक्ट नीटच खाली पकड जर पडलं तर खात
लई नाही, थोडे थोडेच टाक. तर आता तुम्ही बघू शकता आता भजे लय भारी झाले पण टाकल्यामुळे माझा हॅलो तुम्ही माझा मेन काम तुला तितकंच भैया फिशिंग करतो काय माझा खाली बस ना, तुमचं दिसत नाही. तर आता खतरनाक भजे झालेले आहेत तुम्ही बघू शकता. हे भजे जळून गेलेत काही तुम्ही बघू शकता. केळाचे ते म्हणजे काळे किळे केले तर मारणाचे. ब्लॅक भजे केळाचे ब्लॅक भजे केळाचे भजे तसं नाही, व्यवस्थित टाका डबल ना. ते मला लाकडाचं भीव वाटला ते पडणार आहे, लाकूड पडणार आहे डायरेक्ट खाली. पडू दे हापीच्या. तर मित्रांनो आता फायनली आमचे केळाचे भजे वगैरे झाले सरळ तर, कर ना आणि आपले शुभम भाऊला मोबाईल भजे नाही झाले, आमचा हलवा तयार झाला. हलवा टॉपचा विषय झालाय. माझ्याला चॅलेंज खायचं कारण चॅलेंज केलं पण याने मोकर दुसराच कुठं ना करून तुला तर मंडळी माझी इच्छा होती तर माझी इच्छा बघा आता माझं तेच पाणी खायला लागली ती बेसलं. मित्रांनो मी चॅलेंज केलं की त्याला केळाचे भजे आपण भजे कसे करत बेसन तुझं तसे कर म्हणत होतो. यांनी काय राहिलं त्याला बघा येणे असं केलं जसं काय असं का बेसन केलं बेसन असं केलं याला. तिने काय केलं मित्रांनो माहिती का, तिने काय केलं, एवढं मोठं घेतलं डायरेक्ट, एवढं मोठं घेतलं पीठ धड दिवशी दिलं टाकून बेसनच झालं ते. परत घ्या ना परत घासून तू घाचा मो चॅलेंज मला खूप मागत पडले. आता मी यांच्याकडून एक चॅलेंज घेणार आहे. तर आता मित्रांनो सगळे भांडे आम्ही नाही घासणार, तूच घासायची. पळी द्या पळी द्या पळी देतो सगळे घास. खायते चांगले खाय. कसं वाटतंय आता, गारगार वाटतंय ना. टाक टाक टाक. तर आपले अर्धा डझन केळ अर्धा डझन गेले जाऊन दे मित्रांनो. यावेळेस जरी मिशन आपलं असक्सेस झालं पण पुढच्या बारची नक्की सक्सेस होईल. पण पुढच्या बारची असं भांडण्यात करायचं आता ते काय करणार माहिती का, व्हिडिओमध्ये नाही सांगणार तुम्हाला, सांगा दुसऱ्या सगळ्याची. आपल्या शुभम भाऊला भांडे वगैरे घासून सगळं ओके झालं. शुभम भाऊ इथं बस 5 मिनिटं, ते नंतर हे कर 5 मिनिटं बसी दे. तर केळाचे भजे कसे झाले तर एकच नंबर. माझ्याला खूप आवडले तर ते माझा चटू खाल्ला ना. मित्रांनो आम्ही हे केळाचे भजी केले तर डबल तुम्ही करू नका, कारण मित्रांनो हे केळाच्या भज्यापेक्षा तेल पियाला बरं पण बरोबर नाही झाले. खरंच करू नका. गाशीव तू नंतर दुधून मी यार बघू ना. मित्रांनो कसं वाटतं शिवमला, पाणी पी निवांत पाणी पी पण एवढं घासून टाक, काय विषय नाही. चूल बिल इजून बिजून मस्त, नाही तर इजिली तर काट येतं. मित्रांनो मी म्हणलो त्याला भजे कर, येणे असं केळ खाल्ल्यावर लागत जसं का असं केळ खाल्लं. मग केळाचीच भजी, केळ खाल्यावर नाही लागणार, कसं लागेल. अरे नाही का भजे तर लागल पाहिजे सगळं बियासा हलवा केला भया गाजराचा. तर म्हणजे मी माझं काय म्हणते प्रॉमिस पूर किती यांनी मला इच्छा मागितली माझी इच्छा केळाचे भजे खायची. मी काही व्हा ना मी केळ आणून त्याचे हा तेवढं आहे बा मित्रांनो, पण त्यांनी पूर्ण केले चॅलेंज. पण हे असलं काय हे बघा काय खाता येईना मात्र असली खतरनाक आहे ना. असलं दलिंदर चॅलेंज मला डबल देऊ नको. असलं दलिंदर चॅलेंज मी डबल. मित्रांनो घर सांगू का तुम्हाला, केळाचे भजे आम्ही केले तर कोणीच करू नका. बरं थांबा, माझा पोपट मला हसत येत नाही. माझा पोपट झालं मी एक असलं चॅलेंज आता एक गेम खेळणार आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. त्या व्हिडिओमध्ये जर हे दोघं हरले तर यांचे दोघं असली घेणार मी. यांनी मग इज्जत काढले नाही चौक. मी किती भारी बनलेत असे महाराष्ट्रात. तेल प्यायला लावणार आम्ही, तेल प्यायला लावणार. जगात कोणी बनतं जगात. शिवा आपण केळ खायला पाहिजे तेवढी जगात कसं काय कोण म्हणत नाही, आपण म्हणलं ना भजे खायचे तुला. पण तो असले गेलं मग बेसनच केलं बा. तर मी माझी इच्छा पूर्ण केली. नेक्स्ट गेम मध्ये मी यांना असलं खतरनाक करायला लावणार आहे. स्वप्नात ते करू शकणार नाहीत. आता मी काय म्हणते ती यांनी जाऊ द्या. तर आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरी लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय. लाईक करायला विसरू नका बरं का मित्रांनो. हा सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. हर हर महादेव. व्हिडिओ कट झाल्यानंतर मला आता काय झालं, काय बजेट एक नंबर बजेट, क्वालिटीचे बजेट भाऊ. असे बजेट जर करायचं म्हणलं ना तर शुभम भाऊला आयुष्य भेट द्या. केळाचे बजेट सगळीकडे मिळून भेटते. फक्त शुभम भाऊला भेट द्या. भाज्यामध्ये सगळे असेल पण केळ दिसणार नाही. बाधा असलं चॅलेंज डबल देऊ मै माझे घेतात ना, मै माझे घेतात. नेक्स्ट चॅलेंज असलं देणार खतरनाक. बघू ना तू आताच कमी काय. पण बजेट एकच नंबर आहेत बरं. फेक तिकडं